येत आहात आणि भारतीय जनता पार्टीचा तुम्ही आता एक परिवार तुम्ही जॉईन करता आहात, काय तुमची हे आहे प्रतिक्रिया? BJP आवड द्या आणि त्यांना सपोर्ट करा आणि त्यांच्याबरोबर थांबा आणि त्यांच्यासोबत हे करा की ते तुमच्याबरोबर आम्ही आहे आणि तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही आम्हाला पण हे करा आणि तुम्हाला आम्ही वोट देऊ. श्रद्धाताई, वेदिकाताई या रोज येत आहेत, फिरत आहेत, तुमच्या भेटीगाठी घेत आहेत, कसा त्यांचा स्वभाव कसा वाटतो? त्यांचा स्वभाव बरोबर आहे आणि ते छान आहे आणि ते बरोबर वागतात सर्वांचे आणि ते छान आहे. छान आहे. हो. श्रद्धाताईंना 100% निवडून आणणार? हो. नक्कीच. हो. ओके. आपण श्रद्धाताईंचा आणि वेदिकाताई. श्रद्धाताई आम्हाला बरं वाटतात आणि ते प्रेमाने वागतात आणि आमच्या त्यांच्याशी बोलणं झालं, ते सांगितलं त्यांनी आम्हाला की आमचे जे प्रॉब्लेम्स आहे ते पुढे होऊन सॉल्व्ह करतील आणि आमचं मत त्यांनाच जाणार आणि आम्ही त्या पक्षाबरोबरच आहोत. भारतीय जनता पार्टीत तुम्ही आला आहात, कसं वाटतंय? आम्हाला बरं वाटतंय. आम्हाला वाटतं आमचं पुढे जाऊन भविष्यात सगळं बरं होईल असं आम्हाला वाटतंय. शुभांगीताई, आपण खूप वर्षांनी आज विशाल भाईंच्या नेतृत्वावर आणि युवराजांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचे जेवढे दिग्गज नेते आहेत भारतीय जनता पार्टी यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. काय तुमची रणनीती असणार आहे वायद्यात? काय लोकांचा म्हणजे प्रवाह कसा आहे तो बघायला पाहिजे. प्रवाह सध्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आहे, त्याचबरोबर आपण राहायचं विकासाच्या बाबतीत. महेशराव, गेली कित्येक वर्ष तुम्ही समाजकारणात आहात, उपनगराध्यक्ष 50 वर्ष, पुढे या काहीच जरा मागे जा, 50 वर्ष तुम्ही दीपक केसरकर यांच्यासोबत होतात आणि आत्ता तुम्ही युवा नेतृत्व विशाल भाईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, राजघराण्याचा तुम्ही आदर ठेवलेला आहे, काय सांगाल? राजघराण्याचा आमचा संबंध पहिल्यापासूनच आहे. शिवरामराजे भोसले यांची मिटिंग आमच्या घरात व्हायची आणि आम्ही लहान असल्यापासून राजकारणात आम्ही काँग्रेसमध्ये असताना बघितलेलं आहे. त्यावेळी म्हणजे काँग्रेसच मोठी होती, आता BJP त्यांच्याप्रमाणे त्यांची विशालबाईंचा आम्ही आहोत. विशालबाईंचं काम आम्हाला आवडलं म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर हा काम करायला संधी शोधत होतो, ती त्यांना दिली आम्हाला. वेदिकाताई असतील किंवा मॅडम असतील, घरोघरी आज फिरतायत, वास्तविक पाहता त्या राजघराण्यातून येतात, पण त्या तुमच्याशी वागताना नाहीतर आतापर्यंत आम्ही राजवाड्यात जाऊनच आदर करायचं त्यांचं. आता त्या रस्त्यावर आलाय म्हटल्यानंतर आमचा आणि आदर त्यांचा वाढला आहे. त्यांचा युवराजांचा स्वभाव सुद्धा जो पहिल्यापासून मृदू आहे, त्याबद्दल काय सांगाल? ते पहिल्यापासूनच असे म्हणजे लोकांनी मिसळतात. आमच्या मारुती मंदिरकडे सुद्धा असे बारीक सारीक जरी कार्यक्रम असले तरी ते हजेरी लावतात. म्हणजे मोठाच कार्यक्रम पाहिजे असल्याला असं नाही, पण प्रत्येक वाड्यात त्यांच्याकडे पहिल्यांदा जातात. वर्ष 2 वर्ष झाली ते आता सगळीकडे फिरत आहे. निवडणूक पराभूत झाल्यानंतर सुद्धा विशालजी तीनही तालुक्यात फिरतायत. इथल्या व्यवस्थेला ते काहीतरी बदल करण्याचा त्यांचा मानस आहे, त्याबद्दल काय सांगाल? आपलं नेतृत्व 50 वर्ष आपण राजकारणात, त्यांचं आता कामच आहे ते काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायला पाहिजे. सावंतवाडीच्या जनतेने समजायला पाहिजे. ताई, तुम्ही महत्वाचं बोललात, वाक्य बोला. सावंतवाडीच्या लोकांना समजायला पाहिजे की हा चेहरा सगळा नवीन आलेला आहे, पण तो बदलणार संपूर्ण सावंतवाडी. बदल हा निश्चित आहे. विजन विजनने सावंतवाडीकरांना आपलं भलं करायचं असलं तर त्यांना निवडून द्यायला पाहिजे. श्वेताताई, एका चांगल्या मोठ्या दिग्गज नगरसेविका आणि उपनगराध्यक्ष तुमच्या परिवारात सामील झालात, महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काय सांगितलं? त्यांचा मी पहिल्यांदा उभय त्यांचा आणि त्यांच्याकडे आलेल्या असंख्य आमच्या परिवारामध्ये त्याचं स्वागत करत आहे. आज त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये प्रवेश करून आज त्यांनी सुद्धा बघितलं भारतीय जनता पार्टीचं कसं संघटनात्मक काम एकदम सावंतवाडीत चालू आहे. विशालजींच्या माध्यमातून म्हणा, पालकमंत्री रविदादा यांच्या माध्यमातून आज जी विकास गंगा येऊ घातलेली एका विचारांचं सरकार आज आपल्याला येणं गरजेचं आहे. यासाठी हा जो आज प्रवेश झाला आहे, उभय त्यांचं मी स्वागत करते परिवारात. विशालजी, सगळ्यांनी तोड भरून कौतुक केलेलं आहे, तुमच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे की पराभूत झालेला उमेदवार सुद्धा किती चांगला काम करू शकतो, असं महेश रावांनी आपल्या कामाची पोचपावती दिली. काय सांगता?
बघा 2 ते 3 दिवस आमच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला राहिलेले आहेत. प्रामाणिक कार्य करायचं आम्हाला शिकवलेलं आहे सन्माननीय मोदी साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीस साहेब, विशेष म्हणजे आमचे लाडके नेते प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, राणे साहेब, नारायण राणे साहेब आणि नितीश राणे साहेब हे आमचे विशेष नेत्यांनी आम्हाला शिकवलं आहे की आपण या ठिकाणी सावंतवाडीचा कायापालट करण्याची गरज आहे. आणि कायापालट कोण करू शकतो? नॉन करप्ट जो नगराध्यक्ष असतो तोच करू शकतो. ज्या ठिकाणी टक्केवारी घेतली जात नाही किंवा कोणत्याही स्वरूपामध्ये लोकांना मदत केली जाते आणि या ठिकाणी सावंतवाडीचा कायापालट करण्याची ताकद भारतीय जनता पार्टीचा उमेदवारांची. आज आम्ही या ठिकाणी सन्माननीय सुकी साहेब आणि त्या मॅडमचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आज जो प्रवेश केला आहे, सन्माननीय आमचे या प्रदेशचे उपाध्यक्ष आणि लखमराजे साहेब, त्याचप्रमाणे उमेदवार श्रद्धाताई भोसले, आज माझी मिसेस आहे किंवा आमचे मनोजी नाईक साहेब आहे, आमच्या सावंतवाडीचे रवी मडगावकर असे सर्व विशेष नेते या ठिकाणी आले आणि आज घडवला. तर घडवल्यानंतर या सर्व लोकांना एकच खात्री आहे की नगराध्यक्ष आणि उमेदवार निवडून येणार, पण ते कसे लीडने येतील याचा आराखडा समाजातील सर्व लोकांनी दिलेला आहे. या ठिकाणी सावंतवाडीमध्ये आपण कोणत्याही कोपऱ्यामध्ये जावा तर त्या ठिकाणी राजघराण्याने आपल्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी जागा दिली आहे किंवा असंख्य गोष्टी त्या राजघराण्याने मोती तलाव दिला आहे, त्या ठिकाणी राजघराण्याने हॉस्पिटल दिलं आहे. पूर्वीपासून आजपर्यंत सावंतवाडीमध्ये जे राजघराण्याने शिक्षणाच्या सोयी दिल्या तर त्याची पूर्वी दिलेली परतफेड करण्यासाठी ह्यावेळी ती वेळ आहे. आणि सावंतवाडीमधील जनता ही सुप्त शांत आहे. आपण पत्रकार बंधू जर कुठे गेला असाल तर कुठेही गडबड नाही आहे बघा. या ठिकाणी सर्व मंडळी शांत आहे. सावंतवाडीचा इतिहासच असा आहे की शांततेत वातावरण राहिल्यानंतर मतदानसुद्धा शांततेत चांगल्या प्रकारे होतं. या ठिकाणी मला खात्री आहे की आम्ही लीडने निवडून येऊ आणि 3 तारीखचा गुलाल हा भारतीय जनता पार्टीचाच असेल. तुम्ही असं म्हणाले की नॉन करप्ट नगराध्यक्ष या अधिकारी नगरपालिकेवर भ्रष्टाचार, आपण कोणावर वाईट बोलणं हे आपला धर्म नाही आहे किंवा कोणी काय केलं हे मी बोलू शकत नाही, परंतु समाजाला सर्व गोष्टी माहिती आहे. मी बोलण्याएवढा मी मोठा नाही आहे, माझ्यापेक्षा खूप मोठे मोठे दिग्गज आहेत. या ठिकाणी आपल्याला नगराध्यक्ष असा असला पाहिजे की या ठिकाणी आपण हाक मारल्यानंतर ती NOC असेल किंवा त्या ठिकाणी ज्या NOC ज्या लागतात डेव्हलपमेंटसाठी किंवा आपल्या नगरपालिकेच्या जे नगरसेवकांचे वॉर्ड आहेत त्या तिथले इतर जे आरोग्याचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील ते सोडवण्याची ताकद आपल्या मंडळींमध्ये आहे. ही खात्री असल्यामुळे येणारी नगरपालिका ही निवडून तर येणार, पण ती चांगल्या लीडने मताधिक्याने येणार याची तयारी आम्ही करत आहोत. काल मालवणमध्ये अध्यक्ष पदाधिकाऱ्याच्या विरोधात पैसे पकडून दिले किंवा त्यावेळी ते बोलताना म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा भाजप असतील यांच्याकडनं शहरात 50-50 लाखांच्या बॅगा येतात, पैशांचा आरोप भाजप पक्षावर केला. त्याकडे तुम्ही कसं प्रदेशाध्यक्षांची तरी नाही या संदर्भात मी नो कमेंट्स देतो. मी पत्रकार बंधूंना पूर्वीपासून आजपर्यंत माझा नो कमेंट्स पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे, आजही सांगतो. पण मी स्वतः खूप छोटा कार्यकर्ता आहे, माझ्याकडे कोणतं पद पण नाही आहे. मी छोटासा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी हे माझ्याकडे पद आहे. मी सैनिक म्हणून कार्य करतोय. नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवक सर्व उमेदवार कसे निवडून येतील, मोदी साहेबांचे विचार, फडणवीस साहेबांचे विचार, प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचे विचार, हे सर्वांचे विचार, पालकमंत्री साहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत. त्यामुळे कोण काय बोलतो तिकडे लक्ष न देता माझा सिंधुदुर्ग कसा डेव्हलप होईल, माझी सावंतवाडी कशी डेव्हलप होईल, माझा वेंगुर्ला कसा डेव्हलप होईल, माझं दोडामार्ग कसं डेव्हलप होईल याच्या पाठीमागे मी सन्माननीय लखमराजे साहेब किंवा आमची पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम आम्ही त्या बाजूने झुकत आहोत. भारतीय जनता पार्टीला एक मोठं बळ मिळालेलं आहे. पहिला गुरुवार आहे, आपण स्वामी भक्त आहात, स्वामी आपल्या दाराशी आहेत. आज स्वामीच्या आशीर्वादाने एवढा मोठा परिवार आणि एक प्रकारे विरोधकांना एक मोठं खिंडार तुम्ही पाडलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने. स्वामी भक्त म्हणून काय प्रतिक्रिया द्या? स्वामी भक्त म्हणून आज तुम्ही मला विचारलं की तुझ्या प्रतिक्रिया काय आहे. स्वामी भक्त म्हणून मला एकच सांगायचं आहे, स्वामींचं एक मूळ वाक्य आहे की अशक्य हे काहीच नाही, अशक्य शक्य करतील स्वामी. आणि ह्या स्वामींच्या मूळ मंत्रानुसार गेली 40 वर्ष कार्यरत असलेली व्यक्ती आज भारतीय जनता पार्टीमध्ये आज कार्यरत होते. म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षाचं काम आणि नेतृत्व किती आकर्षक आहे आणि आकर्षणयुक्त आहे हे आज दिसून आलं आहे. त्याच्यामुळे स्वामींचा मात्र इथे नक्कीच फायदा आहे की अशक्य असं काहीच नाही आहे, अशक्य इथे शक्य करतील स्वामी. आणि श्री स्वामी समर्थ आज आमच्या दोघांच्या उभयतांच्या रूपातून आज या समस्त सावंतवाडी नगरवासियांच्या रूपातून आज आपल्याला आपल्या नगरसेवकांना, आपल्या नगर अध्यक्षांना, आज नगरपालिकेचे अध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांना आशीर्वाद देत असतील तर ते नक्कीच
आणि आजचा गुरुवार आहे, आज लक्ष्मीचा दिवस आहे आणि बऱ्याच महिलांचा पक्षप्रवेश झाला. त्या महिला लक्ष्मी स्वरूप आज आमच्या पार्टीत प्रवेश केला. मी त्या सर्वांचं भरपूर मनानेच चांगलं स्वागत करले आणि असाच भारतीय जनता पार्टीचा पुरेपूर सांभाळ स्वामी समर्थ करतील आणि ही जनता पार्टी कधीच कमी पडणार नाही आणि असाच भारतीय जनता पार्टीचा पुढे पक्षवाढीस आमचा प्रयत्न नेहमी यशस्वी ठरेल ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या नगराध्यक्ष मॅडम म्हणा आमच्या उमेदवारांना सगळ्यांना शुभेच्छा देते की ते भरघोस मताने निवडून येऊन येणाऱ्या 3 तारीखला गुलाल आमचा नक्कीच असेल. आता तुमच्याकडे पाहता आमचे विशाल भाऊ आहेत, हे खरोखरच त्यांचं कुठेतरी एक प्रेम आहे आणि कुठे तुम्ही पाहिलं 1 वर्षापूर्वी जे इलेक्शन झालं तेव्हा विशाल साहेब स्वतः एकटे होते, त्यांच्या पाठीमागे कोण होतं तर मी आणि तो वेळ काळी तसा होता, कोणाला मला दोष द्यायचा नाही. पण अशा वेळी स्वामी समर्थ माझ्या पाठीशी कसे राहिले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तेच आज स्वामी समर्थांचा एक जीवाभावाचा भक्त म्हणून आज विशाल परब हे स्वरूप पुढे उदयास आलं. तर निश्चितच स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आज स्वामी समर्थ स्वतः विशाल परब यांच्याकडून जर समाजसेवा करून घेत असतील तर आम्ही सदैव स्वामींच्या चरणी राहून समाजाची सेवा करू आणि समाजात कुठल्याही प्रकारची फसवणूक आणि कुठल्याही प्रकारचा अनादर होणार नाही याची नेहमीच आम्ही खबरदारी घेऊ. आता कोणी विचारू नका, माझे